किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हॅलो बळीराजा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, दूध उत्पादनाच्या माध्यमातून आपण एक शेतीपूरक व्यवसाय करत असतो आणि याच दृष्टीने आपल्याला जनावरांचं आरोग्य राहण्याच्या दृष्टीने, त्यांचं दूध उत्पादनामध्ये सातत्य राहण्याच्या दृष्टीने आणि त्याबरोबरच वाढ होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करण्याची गरज आहे. आज आपण जनावरांचं व्यवस्थापन करताना गोठा पद्धत असेल, मग त्याच्याकडे तोंडाकडे तोंड असेल, शेपटीकडे शेपट पद्धत असेल किंवा इतरही पद्धतींमध्ये जनावरांचं व्यवस्थापन करत असतो. पण त्याबरोबरच आता विद्यापीठाने शिफारशीत केलेली पद्धत म्हणजे मुक्त संचार गोठा व्यवस्थापन. तर ही मुक्त संचार गोठा व्यवस्थापन पद्धती काय आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्याची गरज आहे, याचे फायदे काय काय आहेत, अशा सगळ्याच गोष्टींवरती आज खरं तर आपण चर्चा करणार आहोत. कृषी विज्ञान केंद्र दहेगावणे तालुका शेवगाव इथले पशुधन उत्पादन विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर चंद्रशेखर गवळी सरांबरोबर आपणही या चर्चेत सहभागी होऊ शकता, आपले प्रश्न विचारू शकता. संपर्क करण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक असणार आहेत 0241 242 3288 किंवा 0241 242 7793. गवळी सर नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. सर, आता सुरुवातीला जसं आता मी म्हणलं की दूध उत्पादन टिकून राहणं आणि त्यामध्ये वाढ होणं, तर या दूध उत्पादन सातत्याने टिकून राहण्यासाठीचे महत्वाचे घटक जर आपण पाहायला गेलं तर नेमके कोणते कोणते सर, काय सांगा? तसं पाहिलं तर सर, सर्वात महत्वाचं म्हणजे भारत देश हा आत्ताच जागतिक अव्वल दर्जा म्हणजे प्रथम क्रमांक भारताने पटकावलेला आहे दूध उत्पादनामध्ये. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जिल्हा जो आहे अहिल्यानगर जिल्हा, तर अहिल्यानगर जिल्हा हा सुद्धा दूध उत्पादनामध्ये अग्रेसर आहे आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टमध्ये सुद्धा आपल्या नगर जिल्ह्याची निवड झालेली आहे. अभिनंदन शेतकरी बंधूंना, आपल्या या प्रयत्नांमुळेच खरं तर आपण या उंचीपर्यंत पोहोचतो आहोत. खरंच या शेतकरी बंधूंचा याच्यामध्ये खरंच आपण अभिनंदन केलं पाहिजे. नक्कीच मी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचं याच्यामध्ये अभिनंदन करेल की अहिल्यानगर जिल्हा हा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टमध्ये दूध उत्पादन या विषयासाठी निवड झालेली आहे. तर नक्कीच सर्व दूध उत्पादकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि जसं सर तुम्ही प्रश्न विचारला की दूध उत्पादनासाठी आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सर्वप्रथम, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध व्यवसाय हा 4 खांबांवरती आधारित आहे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं चालेल तर हे जे 4 पिलर्स आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रीड म्हणजे जात. आपल्या गोठ्यामध्ये ज्या जनावरं आहेत तर ही जनावरं कोणत्या जातीची आहेत आणि त्यांची कपॅसिटी किती आहे दूध देण्याची. म्हणजे काय, तर काही गायांची कपॅसिटी 5 लिटर 10 लिटर, काहींची 20 लिटर. आता पंजाबमध्ये जर गेले तुम्ही तर 40-45. अरे बापरे. आता लेटेस्ट मधील जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर पंजाबमध्ये प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन जे आहे, तर तिथे जे दरवर्षी कॉम्पिटिशन होते तर जवळपास 80 लिटरचं रेकॉर्ड झालेलं आहे. अरे वा, खूपच निश्चितच अभिनंदनास्पद गोष्ट आहे. पण एक फोन कॉल आपल्याबरोबर एक शेतकरी बंधू सहभागी होतात. हॅलो बळीराजा नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, कोण बोलताय आपण? काळे बोलतो शनिगावरून. काळेजी, स्वागत आहे आपलं. बंदिस्त मध्ये आणि ओपन मध्ये समजा दुधात काही फरक होईल का जाणार? नमस्कार सर. नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला, बंदिस्त जो गोठा असतो आणि जो मुक्त संचार गोठा आहे याच्यामध्ये दुधामध्ये फरक पडतो का, तर त्याचं मी तुम्हाला सरळ उदाहरण देईल की कमीत कमी तुमच्या जनावरांमध्ये 2 लिटर दुधाचा म्हणजे जे उत्पादन आहे दूध उत्पादन त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणजे जर एखादी गाय सपोज जर 10 लिटर दूध देत असेल आणि ती जर तुम्ही बंदिस्त गोठ्यामध्ये आणि तेच जर तुम्ही ओपन गोठा म्हणता म्हणजेच आपला मुक्त संचार गोठा, तर याच्यामध्ये दूध उत्पादनात नक्कीच वाढ होऊ शकते. आणि 2 लिटरनी जरी वाढ झाली तरी हा शेतकऱ्यांचाच फायदा आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट पण फार कमी येते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की बंदिस्त गोठ्यामध्ये जनावरांना काही गोष्टी ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस भेटत नाहीत. सर्वप्रथम माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की सपोज
आपण एखादी गाय धरली, जी गाय आज दूध देते, समजा 20 लिटर दूध देते, हा. तर त्या गाईला तुम्ही पाणी जे देता दररोजचं मग बंदिस्त गोठ्यामध्ये, ते किती वेळा देता मला सांगा तुम्ही? 2 वेळेस देतो सर. हा, सकाळी आणि संध्याकाळी. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण दिवसभर शेतामध्ये काम करतो, आपण हा. शेतामध्ये काम केल्यानंतर आपल्याला पाणी किती वेळा प्यावं लागतं? कमीत कमी 5 ते 6 वेळा आपण शेतामध्ये पाणी पित असतो. हा. मग जनावराला दूध निघायचंय, त्यासाठी जनावराला कंटिन्युअसली ते चारा खात असतात, खुराक खात असतात आणि ह्या गोष्टीमधून त्यांचं दूध उत्पादन तयार होत असतं. तर त्यांना कंटिन्यू त्याच्यामध्ये ज्यावेळेस लागेल त्यावेळेस त्या गोष्टी भेटल्या पाहिजेत. मग ज्यावेळेस त्याला तहान लागेल तर त्यावेळेस तुमच्याकडून समजा दुपारी 12 वाजता जर तहान लागली तर तुम्ही 12 वाजता पाणी देणार आहेत का बंदिस्त गोठ्यामध्ये? नाही. नाही. हा, मग जर तुम्ही हा जर मुक्त संचार गोठा असेल आणि त्या गाईला जर समजा 12-1 वाजता जर तहान लागली तर ती गाय हौदामध्ये जाणार, त्या हौदामध्ये जाऊन ती पाणी पिणार. म्हणजेच काय झालं, तिला ती गोष्ट ज्यावेळेस ती गोष्ट लागली तर त्या गायला त्यावेळेस भेटली आणि त्याच्यामुळे ती गाई उत्पादन दुधाचं जास्त देणार. वासराला चालतं का बंदिस्त आपले ओपन गोठा? वासरांसाठी मुक्त गोठा संचारमध्ये त्यांना व्यवस्था करायची आहे तर कशा पद्धतीने करावी लागेल? नक्कीच सर, तुम्ही वासरांसाठी पण करू शकता. पण जर वासरू लहान असेल, समजा जर आत्ताच जन्मलेलं वासरू आहे, जर समजा एक 4-5 दिवसाचं, तर अशा वासरांसाठी मुक्त संचार गोठ्याऐवजी तुम्ही एक बंदिस्त पिंजरे भेटतात. कारण की लहानपणी वासराला आपण दूध देतो, दुधामधून जी शक्ती भेटते, त्याला एनर्जी भेटते आपण ज्याला जे म्हणतो, कारण की दुधामध्ये ताकद असते. आणि काय होतं, जर आपण लहान वासरे जर आपण मुक्त संचार गोठ्यामध्ये जर हे केले तर ते अल्लड असतात आणि ते अतिशय जास्त प्रमाणात इकडून तिकडं पळणार आणि याच्यामध्ये काय होतं, त्यांची शरीरात जी एनर्जी तयार झालेली शक्ती तर ती वाया जाते. आपल्याला ही एनर्जी स्टोअर करायची, त्याच्यासाठी असे छोटे पिंजरे आलेले आहेत आणि ह्या पिंजऱ्यामध्ये जर तुम्ही 3 महिन्यापर्यंत जर वासरू ठेवलं आणि ह्या पिंजऱ्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की त्याला 2 लिटर पाणी फक्त एका बादलीत भरून ठेवायचंय. कारण की पाणी जास्त नाही पिलं पाहिजे ते, कारण काही वेळा त्यांना चवीचं ज्ञान नसतं दूध आणि पाणी, तर ते पाणी पण कधी कधी जास्त पितात. त्याच्यामुळे कमी प्रमाणात पाणी ठेवायचं आणि तुम्हाला त्या वासरांना काय करायचंय, एक खाद्य द्यायचे. प्री स्टार्टर नावाचे खाद्य भेटतात, म्हणजे कांडीपेंड आपण जे म्हणतो, काही ठिकाणी गोळीपेंड म्हणतात, तर ते द्यायचं आणि दररोज तुम्हाला सकाळी 2 लिटर दूध आणि संध्याकाळी 2 लिटर दूध पाजायचे. हे दूध तुम्ही एकतर सडाला पाजायचे किंवा मग दुधाच्या बॉटलनी पाजायचे, ज्या बॉटलला निप्पल असतो. भांड्यामध्ये दूध पाजायचं नाही वासरांना. एवढी गोष्ट जर केली तर नक्कीच तुमचं 3 महिन्यामध्ये ते वासरू 100 किलोचं होऊन जातं. आणि वासराला पाणी किती दिवसात पाजायचं? वासराला पाणी तुम्ही त्याच्या जन्माच्या नंतर 15व्या दिवशी तुम्ही त्याला पाणी चालू करू शकता. फक्त काय करायचं, पाणी पाजताना तुम्ही जे पाणी ठेवतात हे पाणी जास्त ठेवायचं नाही. मी आताच तुम्हाला सांगितलं की वासराला लहानपणी पाणी पिणे आणि दूध पिणे याच्यातला फरक कळत नाही. त्याच्यामुळे ते काय होतं, पाणी जर प्यायला लागलं तर जास्त प्रमाणात पाणी पितं आणि त्याच्यामुळे कधी कधी लघवी रक्तासारखी होते, हे प्रॉब्लेम होतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की त्याला पाणी देताना थोडं कमी द्यायचं. नमस्कार, काळेजी कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हा सर, तर आपण सांगत होतो की पंजाबमध्ये जे काही पशुधन आहे ते आता 40 म्हणजे 50 लिटर 80 लिटर पर्यंतच्या त्यांच्या दूध उत्पादनाच्या आता रेकॉर्ड्स झालेले आहेत. तर आता मुक्त संचार गोठा आणि आता जसं आता काळेजींनी पण विचारलं होतं, मुक्त संचार गोठ्यामुळे दूध उत्पादनामध्ये काही वाढ होते का? तर नेमकं आधी ही आपण सांगूयात की मुक्त संचार गोठा म्हणजे ही नेमकी कन्सेप्ट काय आहे? सर्वप्रथम जर सांगायचं म्हणजे की बऱ्याच काळापासून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे. तरी बरेचशा म्हणजे आता तुम्ही जर मागे 15 वर्षापूर्वीच्या जर अगोदर जर बघितलं तर बरेचशा शेतकऱ्यांना म्हणजे पहिल्यापासून चालत आलं होतं की बंदिस्त गोठा म्हणजे जनावरं बांधून आपण त्यांना सकाळी चारा टाकणार. सकाळी आता जसं जे शेतकऱ्यांनी कॉल केला होता की 2 टाइम पाणी फक्त सकाळी संध्याकाळी, बरोबर, असाही होता. परंतु जसं जसं नवीन नवीन अभ्यास झाला, तंत्रज्ञान विकसित होत गेलं, नवीन ऑब्झर्वेशन झाले की बाहेरच्या देशामध्ये काय चाललंय आणि आपण काय करतोय, तर ह्या गोष्टी बाहेरच्या देशामध्ये मुक्त संचार गोठा संकल्पना आली आणि तिथले ऑब्झर्वेशन्स घेण्यात आले की मुक्त संचार गोठ्यामध्ये 24 घंटे जर काही गोष्टी जनावराला अवेलेबल केल्या, आपण पुढे डिस्कशनमध्ये येईलच, तर जनावराला त्याचे काय काय मुक्त संचार गोठा म्हणजे काय, त्याच्या शब्दातच आहे मुक्त संचार. म्हणजे मी आता ज्या शेतकऱ्यांचा फोन आला होता, मी त्यांना जसं आपण जनावर दावणीला बांधून ठेवतो किंवा गोठ्यामध्ये जसं आपण बांधून ठेवतो त्याच्याऐवजी ते मुक्त फिरणं आहे, त्याला पाहिजे तिथे ते सावलीत जाऊन बसू शकतं किंवा उन्हात जाऊन बसू शकतं, पाहिजे त्यावेळेस. तो मुक्तच म्हणजे त्याला जी गोष्ट ज्यावेळेस लागेल, त्याला चारा ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ते खाऊ शकतो, त्याला पाणी ज्यावेळेस प्यायचं त्यावेळेस ते पाणी पिऊ शकतं, त्याला ज्यावेळेस बसून रवंत करायचंय त्यावेळेस बसून रवंत करू शकतो. नक्की सर. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होतात.
हॅलो बळीराजा, नमस्कार. हो नमस्कार साहेब. कोण बोलताय? माझा आता प्रश्न आहे साहेब, मी रावरून बोलतोय. गायला मस्टडी होते हो साहेब, दगडी काढते कशामुळे होते, होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे बरं? बरं, आपलं नाव सांगा आधी. अहो ज्ञानदेव शेट्टी बोलतो रावरून. बरं, शेट्टीजी सांगतायत, डॉक्टर सांगतायत. नमस्कार शेट्टी साहेब. हो मस्टॅटिस आणि दगडी कास हा भरपूर मोठा शेतकऱ्यांचा शत्रू म्हटलं तरी चालेल. आता मस्टॅटिस हा का होतो हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि याचे भरपूर कारण आहेत. तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मस्टॅटिस जो होतो हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त करून ज्या केसेस होतात तर त्या कशामुळे होतात, तर आपण धार काढतो जनावरांची. बऱ्याचशा वेळा काय होतंय, दुधामध्ये कॅल्शियम असतं. आपण जनावरची धार काढल्यानंतर जनावर ज्यावेळेस धार काढल्यानंतर त्याच्या शरीरातील कॅल्शियम दूध उत्पादन ज्यावेळेस दूध काढता तुम्ही त्यावेळेस कॅल्शियमची लेवल थोड्या प्रमाणात डाऊन होते. जर काही त्याला जर कमतरता असेल कॅल्शियमची त्या जनावरच्या शरीरामध्ये, आणि अशा वेळेस काय होतं, जनावर धार काढल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटात जनावर लगेच बसून घेतं. आणि जनावर बसलं की त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की आपल्या गोठ्यावरती जे खालचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये जे शेण असतं त्याच्यामध्ये जंतू असतात, म्हणजे जीवाणू, काही जे जीवाणू असतात विषारी जीवाणू. तर हे जीवाणू काय होतात की म्हणजेच बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणजे म्हणतो, तर ते सडाचे जे छिद्र असतात ज्याच्यातून दूध येतं हे छिद्र अर्धा तास ओपन असतात. आणि मग होतं काय, दूध काढल्यानंतर गाय जर 15 मिनिटात जर बसली तर हे दुधाची जी जागा असते जिथून सडातून दूध येतं त्याच्यातून हे जंतू आतमध्ये हे जातात आणि त्याच्यामुळे जंतू संसर्ग होतो आणि त्याच्यामुळे जनावरांना मस्टॅटिस होतं. आणि हे इन्फेक्शन जर इकॉलॉय नावाच्या बॅक्टेरियामुळे जर चालते, अतिशय जलद गतीने दगडी कास निर्माण होते आणि भरपूर प्रमाणात दूध उत्पादन कमी होतं आणि शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. दुसरा विषय असा आहे की पावसाळ्यामध्ये अजून एक विषय असा होतो, दमट वातावरण भरपूर प्रमाणात असतं. अशा वेळेस पण जंतूंचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळं आणि आपण काय करतो, धार काढताना बऱ्याचशा वेळा धार काढायच्या अगोदर आपण काय करतो, पाणी मारतो. बऱ्याचशा वेळा हे पाणी सुद्धा जरी दूषित असेल आणि आपण ते पाणी मारतो, ओलावा तयार होतो आणि दमटपणा असतो, बॅक्टेरियाचे अजूनही प्रमाण वाढते. तर हा एक मुद्दा आहे. आता याच्या पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, हा अतिशय महत्वाचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये दमटपणा असतो. आज सुद्धा वातावरण नगर जिल्ह्यामध्ये दमट वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. अशा वेळेस वातावरणामध्ये, अशा ढगाळ वातावरणामुळे, दमट वातावरणामुळे आपला जो चारा आहे किंवा आपला जो खुराक आहे त्याला थोडा जरी ओलावा लागला तरी याच्यामध्ये बुरशी वाढते आणि बुरशी ही आपल्याला सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही, नवीन तयार झालेली. ती जवळपास 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला दिसायला चालू होते. पण अशा दमट वातावरणामुळे बुरशी जास्त प्रमाणात असल्यामुळे चाऱ्यामध्ये आपण असा चारा, मुरघास असेल, मुरघासामध्ये जास्त प्रमाणात बऱ्याचशा वेळा अशा वेळेस बुरशी लागते आणि असा मुरघास किंवा चारा किंवा खुराक आपण जर जनावराला खाऊ घातला तर जनावर तो खातात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळा ह्या बुरशीमुळं, हे बुरशी पोटात गेल्यामुळं आणि रक्तामध्ये त्याचा संसर्ग झाल्यामुळं जनावरांना मस्टॅटिस होण्याची कारणे भरपूर प्रमाणात आहेत. तर तुम्हाला याच्यासाठी उपाययोजना काय करायच्यात की मस्टॅटिस होऊ नये याच्यासाठी? तर सर्वप्रथम तुम्हाला एक काय करायचंय, पशुधन विकास अधिकारी जे असतात आपले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असतात, तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही सीएमटी किट, कॅलिफोर्नियन मस्टॅटिस टेस्ट किट घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला सुप्त अवस्थेतील मस्टॅटिस जो झालेला आहे स्तनदाह जनावरांना तो तुम्हाला लक्षात येईल. आपल्याकडे काय होतंय, जनावरांच्या सडातून ज्यावेळेस गाठी येतात त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या जनावराला स्तनदाह झालेला आहे, म्हणजे मस्टॅटिस झालेला आहे. पण हेच तुम्ही 10 ते 15 दिवस अगोदर ओळखू शकता की ह्या जनावराला मस्टॅटिस होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कॅलिफोर्नियन मस्टॅटिस टेस्ट किट हे वापरणं गरजेचं आहे. ही किट वापरणं अतिशय सोपं आहे. एक रिएजंट भेटतो, सीएमटी रिएजंट म्हणतात त्याला. हा रिएजंट तुम्ही वापर असा करायचा आहे की 4 सडाचं दूध प्रत्येक कप्प्यामध्ये घ्यायचंय त्याच्या कपमध्ये आणि त्याच्यामध्ये ते लिक्विड पण तेवढंच टाकायचंय आणि त्याच्यामध्ये जर ती घट्टपणा जर आला तर तुम्ही ओळखू शकता की ह्या जनावराला मस्टॅटिस होणार आहे. तर ही एक पद्धत तुम्ही ओळखू शकता. आणि दुसरा विषय असा आहे, उपाययोजना अशी करायची आपले होऊ नये यासाठी, प्रीडीप पोस्टडीप कप भेटतात मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड टाकू शकता जंतू संसर्ग होऊ नये यासाठी. मार्केटमध्ये ते इझिली अवेलेबल आहे. कोर्सोलर नावाचं एक लिक्विड भेटतं व्हिरबॅक कंपनीचं, तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रीडीप पोस्टडीप साठी वापरू शकता किंवा घरगुती सुद्धा तुम्ही एक लिक्विड बनवू शकता. त्याची मी प्रोसिजर सांगतो. तुम्ही ग्लिसरीन घ्यायचे 300 ml, पोव्हिडीन आयोडीन घ्यायचं 5% आणि तुम्ही 1 लिटर गरम पाणी घ्यायचंय. हे गरम पाणी पुन्हा थंड करायचं निर्जंतुक करून. हे दोन्ही गोष्टी त्याच्यात ग्लिसरीन आणि 5% आयोडीन 300 ml मिक्स करायचे आणि जे 1600 ml जे द्रावण तयार होईल हे द्रावण तुम्ही धार काढल्यानंतर हे सड त्यामध्ये बुडून घ्यायचे. अभिनंदन साहेब, खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चालेल, आपणही कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद.
तर आता आपण मुक्त गोठा संचार नेमकी संकल्पना काय आहे याविषयी जाणून घेतलं. ही संकल्पना आपल्याकडे कशी आली, या मुक्त संचार गोठा पद्धती जर आपल्याला आपल्या शेतामध्ये करायची असेल, आपल्याला जर अवलंबायची असेल, तर कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं गेलं पाहिजे, काय सांगाल? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही. महत्वाच्या गोष्टी नेमकं बघणे म्हणजे त्या 6 गोष्टी आहेत. तर सर्वप्रथम मी सांगेल की पाणी, दुसरी गोष्ट आहे चारा म्हणजे खाद्य, चारा आणि खाद्य, तिसरी गोष्ट आहे गोठ्यामधील लाईट म्हणजे आपण ज्याला प्रकाश म्हणतो, प्रकाश व्यवस्था का गोठ्यात? त्यानंतर चौथा विषय आहे एअर म्हणजे हवा कशी आहे, त्याच्यानंतर आहे व्हेंटिलेशन किती प्रमाणात आहे तुमच्या गोठ्यावरती, आणि शेवटचा विषय आहे म्हणजे आरोग्य. अशा 6 गोष्टी जर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं तर नक्कीच फायदा होईल. त्यातली आपण आता एक गोष्ट लवकरात लवकर घेऊ. सगळ्यात महत्वाचं पाणी. जनावरांना 1 लिटर दूध तयार करण्यासाठी कमीत कमी 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. बरं. आणि हे पाणी पिण्यासाठी तुम्हाला मुक्त संचार गोठा करणं गरजेचं आहे. म्हणजे जर 10 लिटर दूध उत्पादन असेल तर त्यांनी दिवसभरामध्ये कमीत कमी 40-50 लिटर 40 ते 50 लिटर पाणी गरजेचं पिलं आहे. पाहिजे. मग माझं म्हणणं तेच आहे की 20 लिटरचं जर जनावर असेल एखाद्या शेतकऱ्याकडे आणि त्याच्याकडे समजा 100 बंदिस्त लिटर दिवसभरात पाणी दिवसभरात पिलं पिलं पाहिजे, आणि जर त्या शेतकऱ्याकडे जर बंदिस्त गोठा आहे तर मला सांगा सकाळी 50 लिटर आणि संध्याकाळी 50 लिटर पिईल का? नाही होत. नाही. आणि मग ह्याच गोष्टीमुळे 20 लिटर दूध देणारे जनावर फक्त 15 ते 16 लिटर दूध देतात, आणि हा इश्यू येतोय. त्याच्यामुळं पाणी हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मुक्त गोठा संचाराचा हा एक महत्वाचा फायदा, आणि पाणी हे फार महत्वाचं आहे. 4 ते 5 लिटर पाणी 1 लिटर दूध उत्पादनासाठी दिलं पाहिजे. आता हे पाणी पण असा विषय, काही शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जे हौद आहेत, मुक्त संचार गोठा आहे पण त्यांच्याकडे जो हौद आहे त्यात पूर्णपणे शेवाळ असतं आणि स्वच्छता नसते आणि त्याच्यात आळे वगैरे असं हे असतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, जनावर पाणी पितं, आपल्याला दिसतं पाणी पिताना, शेवटी जनावराला बोलता येत नाही आणि त्याला तहान लागल्यानंतर ऑप्शन नसतो, ते पाणी पिणार. पण जर त्या जनावराला त्यावेळेस जर 20 लिटर पाणी प्यायचंय तर ते जनावर 20 लिटर न पितं 10 लिटर पाणी पितं. म्हणजे ते जर 10 लिटर पाणी कमी पिलंय म्हणजेच तुम्ही त्या दिवशीचं दूध उत्पादन कमी घेतलंय, म्हणजे तुम्हाला पाणी स्वच्छही देणं गरजेचं आहे. बरोबर. स्वच्छ आणि थंडगार पाणी देणं गरजेचं आहे. नक्की सर. आणखी ज्या गोष्टींवरती आपण प्रकाश पाडत होतो, जसं प्रकाश व्यवस्था आहे. आता प्रकाश व्यवस्था ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याचशा वेळा काय होतं, प्रकाश जो आहे तो बऱ्याचशा गोठ्यांवरती संध्याकाळच्या वेळी जो लाईट असतो तो नसतोच बऱ्याचशा गोठ्यांवरती. आपल्याला वाटतं की काय नाही म्हणजे गरज नाही, आणि आपण काय करतो एका कोपऱ्यात फक्त एक छोटासा एलईडी बल्ब वगैरे लावतो. परंतु असं न करता ज्या शेतकऱ्यांकडे मुक्त संचार गोठा आहे किंवा ज्यांना मुक्त संचार गोठा करायचा आहे त्यांनी संध्याकाळचा जो प्रकाश आहे दावणीवर जो बल्ब लावलाय, हा बल्ब जो आहे तो एवढा प्रकाशमय असावा की तुम्ही त्याच्या खाली बसून पेपर वाचता आला पाहिजे तुम्हाला. बर, म्हणजे उगाच आपलं लाईट लावलाय म्हणजे असं नको, त्याचा पुरेसा प्रकाश तिथे खाली पुरेसा प्रकाश. आता त्याचं कारण असं आहे, तुम्ही म्हणता म्हणजे लाईट का पाहिजे, जनावरांची दूध उत्पादन तयार करण्यासाठी आपल्याकडे जी संकरित जनावर आहेत त्यांना 24 घंटे चारा आणि खाद्य आणि पाण्याची गरज असते, आणि प्रत्येक जनावरांची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. आपल्या गोठ्यामध्ये ताजी जनावर पण असतात, भाकड जनावर पण असतात, काही 4 महिन्याचे गाभण असतात, काही आता विण्यासाठी तयार असतात. प्रत्येक जनावरांची रिक्वायरमेंट वेगळी असल्यामुळे त्यांची वेळ पण वेगळी असते, आणि ते त्यावेळेस दावणीत त्यांना काहीतरी दिसलं पाहिजे, तर त्यावेळेस ते अप्रोच केला पाहिजे त्यांनी ते खाण्यासाठी. आता जे जनावर जास्त दूध देणार आहेत, समजा एखादं 30 लिटर दूध देणार जनावर आहे, त्याला चारा जास्त खावा लागतो कारण दूध उत्पादन जास्त काढायचे. म्हणजेच आपण थोडक्यात एक वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर ड्रायमॅटर म्हणून एक कन्सेप्ट आहे की आपल्या चाऱ्यातलं जर आपण पाणी काढून जो ड्रायमॅटर उरतो त्याला ड्रायमॅटर असं कन्सेप्ट आहे, तर तो तेवढ्या त्या जनावरांनी खाण्यात गेला पाहिजे. तर यासाठी हा लाईट म्हणजे प्रकाश जो आहे तो फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे चारा आणि खुराकाचं नियोजन. तर जनावरांना चारा आणि खुराकाचं जे नियोजन करायचंय तर ते सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना हेच माहित नाही की या जनावरांना समजा किती खाऊ घालायचं किंवा किती चारा खाऊ घालायचा, किती खुराक खाऊ घालायचा. सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगेन की चारा आणि खुराकाचं नियोजन करताना तुमच्याकडे जर 20-25 जर जनावर असतील तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय, ग्रुपिंग करायचंय जनावरांचं. म्हणजेच काय करायचंय, समजा तुमच्या गोठ्यावरती 20 ते 25 लिटर दूध देणारे पण जनावर आहेत तर ते 4 जनावर तुम्ही सेपरेट करा, त्यांचा ग्रुप वेगळा करा. जे जनावर तुमच्याकडे 15 ते 20 लिटरचे त्यांचा ग्रुप वेगळा करायचा, जे जनावर 10 ते 15 लिटर आहेत त्यांचा ग्रुप वेगळा करा, आणि जे जनावर तुमच्याकडे गाभण आहेत म्हणजे जे आता ज्यांना विण्यासाठी 1 ते 2 महिने कालावधी आहे ते जनावर सेपरेट करा. हे सेपरेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, त्यांना आहार नियोजन करायचंय. आता मी दूध देणाऱ्या जनावरांचं तुम्हाला आहार नियोजन सांगतो. थोडक्यात पाहिलं तर जनावरांचं जे वजन असतं, आता तुम्ही शेतकरी म्हणतील की वजन कसं करणार, तर मार्केटमध्ये आता जनावरांचं वजन करण्यासाठी टेप आलेले आहेत.
जनावरांच्या पुढच्या पायाच्या मागून जर तुम्ही टेप जर धरला आणि पाठीला जर लावला तर तुम्हाला त्याचं वजन कळतं त्या टेपवर. अंदाजे एक 10-15 किलोचा फरक असतो, पण एक अप्रॉक्सिमेट तुम्हाला कळतं 400 Average किलो. तर कळून येतं. 400 किलो 450 किलो. हे एक मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला आपल्याला जे आहाराचं नियोजन करायचं त्याच्यावर करायचं. तर त्याच्यामध्ये काय करायचे, आहाराचं जे नियोजन करायचे तर वजनाच्या 2% तुम्हाला ड्रायमॅटर द्यायचे. म्हणजे सपोज 400 किलोची जर गाय आहे तर त्या गायीच्या वजनाच्या 2% म्हणजे किती झालं 8 किलो. 8 किलो तुम्हाला ड्रायमॅटर द्यायचे तिच्या वजनाच्या. आणि जर ती गाय समजा 20 ते 21 लिटर दूध देते, त्याच्या दुधाचे 30%, वजनाच्या 2% आणि दुधाचे 30%. मग 21 लिटर जर दूध देते तर त्याचे 30% किती झालं 7 किलो. म्हणजे पहिलं किती झालं 8 किलो आणि हे 7 किलो. 8 आणि 7 15 किलो झालं. 15 किलो त्या गाईला शुष्क पदार्थ द्यायचा म्हणजेच ड्रायमॅटर द्यायचे. आपल्या चाऱ्यातलं आणि खुराकातलं जे पाणी काढून जो ड्रायमॅटर आहे तो तिला 15 किलो द्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा खुराक पण येणार, चारा पण येणार 15 किलोमध्ये. आणि हे 24 तासाचं आहे. मग याच्यामध्ये डिवायडेशन करणार आपण 2 टायमाचं. म्हणजे 7 किलो सकाळी, 7 किलो 7.5 किलो संध्याकाळी. मग ह्या 7.5 किलोमध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणजे आता मग चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, खुराकाचं कसं करायचं. तर मी ग्रुपिंग जे केलेत, नॉर्मली आपल्याकडे 20 ते 25 लिटरच्या ज्या गाया आहेत त्या ताज्या वेलेल्या असतात. म्हणजे थोडक्यात ज्या गाया 100 दिवसाच्या आतल्या आहेत त्या गाया जास्त दूध देत असतात. अशा गायांना काय करायचंय, त्याच्यामधलं 50% खुराकात द्यायचं आणि 50% चाऱ्यामध्ये द्यायचं. थोडक्यात आपण 15 किलोचं जर डिवायडेशन जर केलं तर 15 किलोमध्ये 7.5 किलो हा खुराक द्यायचा आणि 7.5 किलो हा चाऱ्यातून गेला. आता खुराक कसा, खुराक शक्यतो कोरडाचा असतो. फक्त शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं की खुराकाचं वजन हे कोरडा असतानाच मोजायचं, ओल्लं करून मोजायचं नाही. आणि जे 7.5 किलो समजा तुम्ही 7.5 किलोमध्ये तुम्ही समजा 2 किलो सरकी पेंड खाऊ घालतात लोक, 2 किलो कांडी पेंड म्हणजे गुळी पेंड खाऊ घातली, 2 किलो वालीस खाऊ घातलं, असं करून 6 किलो झालं. आणि एक अर्धा किलो मका बारडा किंवा काही शेतकरी खाऊ घालतात. असं मिळून समजा त्यांचं 7-7.5 किलो कम्प्लीट झालं. हे झालं, हे ड्रायच असतं. विषय असा आहे की पुढच्या 7.5 किलोचं जे चारा आहे याचं नियोजन कसं करायचं, कारण की आपल्याला त्या चाऱ्यातलं ही माहित पाहिजे, ड्रायमॅटर किती हे माहित पाहिजे. निश्चितच सर, हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. नमस्कार. कोण बोलताय आपण? मी मळेगाव तालुक्यावरून मोहन भालेराव बोलतो. आपला रेडिओचा आवाज थोडा बारीक केला तर बरं होईल प्लीज. मी मळेगाव तालुका नगर जिल्हा मोहन भालेराव बोलतो. हा बोला मोहनजी. माझा प्रश्न असा आहे, ज्याच्यामध्ये टाकीतून दूध निघतं ना 1000 किलोचं, हा ते दूध जर आपलं ह्या चांगलं जर निघतं त्याच्यावर काय परिणाम होतो का असं मला म्हणायचं. आम्हाला स्पष्टपणे काय आम्हाला स्पष्ट आपला प्रश्न ऐकून नाही आला. पुन्हा एकदा व्यवस्थित विचारा, मोठा आवाज करा जरा. माझा प्रश्न असा आहे, टाकीतून जे दूध निघतं ना 1000 जनावरांचं, कासेतून दूध आजारी जनावरचं टाकी दगडी आल्यावर हा ते आपल्या मिक्सर केलं काय परिणाम होतो आरोग्य असं मला माहिती आहे. हो हो, आलं लक्षात तुमचा प्रश्न. तुमचा प्रश्न असा आहे की दगडी का झाली किंवा म्हणजे मस्टायटिस झाला जनावराला आणि ते जर दूध आपण खाल्लं तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम आहेत का आरोग्यावरती. बरोबर. हा, तर नक्की त्याचे दुष्परिणाम आहेत आरोग्यावरती. ते दूध खाण्यासाठी पूर्णपणे धोकादायक आहे आणि असे दूध कुणीही खाल्ले गेले नाही पाहिजे. असं दूध नाही त्या वासराला पाजलं पाहिजे आणि नाही आपण खाल्लं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या की मस्टायटिस झालेलं जनावराचं जर दूध तुम्ही जर रात्रभर दुसऱ्या जनावराच्या दुधामध्ये जर मिक्स करून जर ठेवलं आणि सकाळी जर तुम्ही डेअरीवर गेले तर ते दूध पूर्णपणे नासलेलं असतं. म्हणजेच त्याच्यात काय झालेलं आहे, सोमॅटिक सेल काउंट जो आहे म्हणजे जंतू संसर्ग म्हणजे बॅक्टेरियाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे जंतूचं त्याच्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे ते आंबवणं प्रक्रिया स्पीडमध्ये होते. हा, तर ते धोकादायक आहे. ते कोणीही अशा प्रकारचं दूध खाल्लं पण नाही पाहिजे आणि ते दूध डेअरीला पण नाही घातलं पाहिजे. तर अशा पद्धतीने काळजी नक्की घेतली पाहिजे. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद सर. सर, आपण आता उरलेल्या 7.5 किलो पैकी जे हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन आहे किंवा बल्क मॅटरचं आहे तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ. बरोबर सर. आता नॉर्मली शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे मुरघास आहे, थोडक्यात जर तुम्ही जर 10 किलो मुरघास जर पकडला तर 10 किलो मुरघासात जर तुम्ही घेतला आणि तो जर समजा उन्हात वाळायला घातला 10 दिवस 10 किलो घेऊन, तर तो 10 दिवसानंतर त्याचं वजन किती भरतं 3 ते 3.5 किलो. म्हणजेच काय झालं, उन्हामध्ये आपण जो वाळू घातला मुरघास तर ते काय झालं, वरती
हवेमध्ये जे बाष्पीभवन झालं ते पाण्याचं बाष्पीभवन झालं. म्हणजेच ऍक्च्युली त्याचा ड्रायमीटर किती झाला 3 ते 3.5 किलो, म्हणजे 30% थोडक्यात. म्हणजे सपोज एखादा शेतकरी जर 10 किलो मुरघास खाऊ घालतोय तर त्याच्यातून किती भेटला त्याला 3 किलो भेटला. 3 किलो भेटला म्हणजे 10 किलोतला 3 किलो मिळाला. आणि काही शेतकऱ्यांकडे एवढाच मुबलक असतो, 10 किलो खाऊ घालू शकतात. मग 10 किलो समजा खाऊ घातलं तुम्ही, 7.5 किलोतलं तुमचं कम्प्लीट किती झालं 3 किलो. म्हणजे खाली किती उरलं आता तुमचं 4.5 किलो उरलं. 4.5 किलो मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे वाळेल चारा असतो, गव्हाचा गावंडा म्हणा, किंवा आता सोयाबीनचं भूस पण आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे, किंवा रब्बी नंतर तुमच्याकडे गव्हाचं भुस येतो किंवा तुरीचं भूस येतं. तर ह्या गोष्टी भूस हे कसं असते ड्रायच असते ऍक्च्युली, याच्यामध्ये काय ओलावा नसतो. त्याच्यामुळे हे ऍसेट जरी पकडलं तरी काय प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी. म्हणजे हे 2 किलो वापरायलाच पाहिजे. दूध देणाऱ्या जनावरं किंवा कोणतेही जनावर असो त्यांना वाळ्याला चारा 2 किलो देणं हे गरजेचं आहे. आणि हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं जनावरांच्या पोटात जो चारा थांबण्याची प्रक्रिया ती जास्त वेळ राहते आणि पचनक्रिया चांगली होती. मग ते पहिलं किती झालं तर आपलं मुरघासाचं 3 किलो आणि हा 2 किलो वाळ्याला चारा, हे मिळून किती झालं 5 किलो झालं. आता किती उरलं 2.5 किलो. बऱ्याचशा भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये लसूण घास जो वापरतो आपण, तर तो घास जर 10 किलो पकडला तर त्याच्यातून 1 ते 1.5 किलो भेटतं ड्राय मॅटर. म्हणजे 10 किलो तेवढं खाऊ घालतात लोक. मग 5 किलो मध्ये परत हे 1.5 किलो ऍड झालं, 6.5 किलो झालं. आणि त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांकडे गिन्नी गवत असतं, म्हणजे आपण नेपियर म्हणतो, बुलेट 4G वगैरे असं नाव प्रचलित आहेत. ते पण जर तुम्ही 10 किलो खाऊ घातलं तर 1 ते 1.5 किलो त्याच्यातून तुम्हाला ड्राय मॅटर भेटतं. तर असं करून तो पूर्णपणे आहार, म्हणजे आहार किती किलो झाला 10 किलो मुरघास, 10 किलो नेपियर, 10 किलो लुसन आणि 2 किलो तुमचं नक्कीच अशा प्रकारची विभागणी जनावरांच्या आहारामध्ये करायला पाहिजे. एकूणच आपल्या सांगण्यातून येतंय की मुक्त संचार गोठा पद्धतीमुळे जनावरांचं विशेषत्वाने आपल्याला नियोजन चांगल्या पद्धतीने करता येतं, त्यांच्याकडे लक्ष व्यवस्थित देता येतं आहारावरती असेल, आणि त्यांचं स्वतः ते आरोग्यमय राहिल्यामुळे, आनंदी राहिल्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. शेतकरी बंधूंना आजच्या चर्चेतून निश्चितच काही आणखीन प्रश्नही उद्भवलेले असणार आहेत, त्यांना आणखीन काही शंका निरसन आपल्याकडून करावं लागणार आहे. त्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनो, डॉक्टर चंद्रशेखर गवळी सरांचा मोबाईल नंबर आहे 70 87 82 87 56. पुन्हा एकदा 70 87 82 87 56. सर, आज खरं तर वेळेच्या अभावामुळे आपल्याला ही चर्चा थांबवावी लागते, पण खूपच छान असं विश्लेषण आपण आजच्या माहितीतून शेतकऱ्यांसमोर मांडलेलं आहे. आणि आज इथं आपण आलात आणि मुक्त संचार गोठ्याचे फायदे तोटे, त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापनाविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद. धन्यवाद सर. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.